आजचा विषय थोडा हळवा आहे आणि तो हळवा फक्त माझ्यासाठीच नाहीये, हा हळवा विषय प्रत्येकाचा आहे. कारण आज मी जे काव्य करणार आहे ते काव्य फक्त माझ्यासाठीच महत्वाचं नाहीये, ते काव्य सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. कारण की देवानी ना ती दोन अनमोल रत्न आपल्याला दिली आहेत आणि ती अनमोल रत्न आयुष्यातून एकदा गमावली तर परत ती कधीच भेटत नाही, मग तुम्ही कितीही पैसा मोजा. त्यामुळे ती जी रत्न तुमच्याकडे आहेत त्यांना आताच जपा. माझ्या कवितेचं नाव आहे आई बाबा. जगात सगळं सुख मिळेल, जगात सगळं सुख मिळेल पण आई वडील मिळणार नाही. जगात सगळं सुख मिळेल पण आई वडील मिळणार नाहीत, असेपर्यंत सुख दे, नंतर रडूनही हाती काही येणार नाही. सुखासुखी सुख उपभोगलंस, सुखासुखी सुख उपभोगलंस ही तुझ्या मात्या पित्यांची पुण्याई. आता थोडंफार तूही सुख दे, कर थोडीफार उत्तराई. तीर्थक्षेत्री जाऊन तुला, तीर्थक्षेत्री जाऊन तुला पुण्य काही मिळणार नाही. आई वडिलात नाखुश असतील तर देवही जवळ करणार नाही. बायकोच्या नादी लागून, बायकोच्या नादी लागून आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नकोस. बायकोच्या नादी लागून आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नकोस. तूही कधीतरी वृद्ध होणार हे मात्र विसरू नकोस. या जगात सगळ्यात श्रीमंत, हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा, ह्या जगात सगळ्यात श्रीमंत तोच असेल ज्याच्याकडे पैसा नसून आई वडील असतील आणि त्याचे आई वडील सुखी समाधानी असतील, त्याचे आई वडील सुखी समाधानी असतील. माझी तुम्हा सगळ्या ऑडियन्सना एक नम्र विनंती आहे, माझ्या कविता जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन नवीन ज्या कविता करीन त्या तुमच्यापर्यंत लगेच येईल.